तर भायखळा झिंक फॉस्फाईड कॅप्सूल प्रकरणामध्ये मध्य प्रदेश कनेक्शन हे समोर आले। आरोपी फैयाज प्रेमजीनं मध्य प्रदेशातून ऑनलाईन झिंक फॉस्फाईड मागवलं होतं। इंदूरमधील एका पुरवठादाराकडून 40 किलोहून अधिक फॉस्फाईडची ऑनलाईन खरेदी केली होती। या फॉस्फाईडसाठी सुमारे 15,000 रुपयांचा खर्च सुद्धा आला आणि या प्रकरणी पोलिसांनी तपास करत ही संपूर्ण माहिती समोर आणली। उसके बाद मैं सही था, घर तक जाते जाते तक फिर रास्ते में उल्टी आया। तो आप अभी कहाँ पे हो? मैं आप अभी में एडमिट हो, आप रहते कहाँ पे हो? अपने क्या बोलते गोंडी से बच गया। वो आपको कैप्सूल खाने के बाद आपकी तबीयत खराब हुई? हाँ, उल्टी पे घर आया और कमजोरी सा लगा बस। चक्कर वक्कर कुछ? नहीं चक्कर उक्कर नहीं, उल्टी आ रहा है पेट में बस। अधिक माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, खरं तर मोहरमच्या जुलसामध्ये विषारी कॅप्सूल वाटल्याप्रकरणी अनेकांची तब्येत बिघडली होती आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। आत्ताचे नेमके या संदर्भातील अपडेट्स काय आहेत? नक्कीच हा फैयाज प्रेमजी नावाचा आरोपी आहे, त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे हा जो आरोपी आहे ह्याला त्याच्या पत्नीने सोडलेला आहे। तो खोजा शिया नावाचा जे एक समिती असते त्यासाठी निवडणूक देखील लढवत होता आणि मुस्लिम धर्मामध्ये काही ज्या प्रथा आहेत त्या बंद करण्यासाठी तो प्रयत्न करत होता। त्यामुळे त्याला बॅन करण्यात आलं होतं समुदायातनं असं देखील सांगण्यात येत आहे। पण आत्ता जर आपण बघतोय तर जे झिंक फॉस्फेटचा माल आहे तो त्यांनी वेगवेगळा मागवला, म्हणजे गोळ्या वेगळ्या होत्या ज्या रिकाम्या होत्या आणि पावडर वेगळी मागवली आणि हे दोन्ही गोष्टी त्यांनी इंदूरमधनं मागवलेल्या आहेत, मध्य प्रदेशामधनं। साधारण पावडर मागवण्यासाठी त्याला 15,000 रुपये खर्च आला होता आणि कॅप्सूल ज्या रिकाम्या आहेत त्या मागवण्यासाठी त्याला 30,000 रुपये खर्च आला होता। आणि या सगळ्याचा जेव्हा पुरवठादार जे होते त्यांना विचारलं तर या संदर्भात त्यांना काही माहिती नाही असं समोर आलंय। त्यामुळे आता आणखीन फैयाज प्रेमजीकडनं काय बाहेर येतंय का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि खोजा सिया निवडणुकीमध्ये तो हरला होता या संदर्भात देखील एक चौकशी जी आहे ती करण्यात येते पोलिसांकडनं। भाग्यश्री, तुम्ही अशाच जोडलेले राहा।